जर मंत्री हुशार असतात असं म्हणतो, राजकारण्यांच्या नादी लागू नये असं आपण सहसा बोलतो, कारण ते खूप हुशार असतात. मग समजा जर अशोक खऱ्यासारखी व्यक्ती राजकारण्यांना देखील जर आपल्या गोड बोलून त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवून त्यांना फसवते, तर अशी व्यक्ती कितपत विकृत असू शकते? ही मानसिकरित्या विकृत व्यक्ती तर 100% म्हणजे 100 काय 200 त्याच्या पुढे काय आपण म्हणू तेवढी आहे, त्यात काही वादच नाहीये. आता मानसिक विकृती बरोबर मी म्हटलं तसं कपल्ड विथ सोशल इंटेलिजन्स असल्यामुळे ती व्यक्ती इतक्या ह्या लेवल पातळीपर्यंत जाऊ शकली आहे, बरोबर आहे. आता राजकारण्यांची गोष्ट घेतली तर लक्षात घ्या की आजही आपण बघू तर किती राजकारणी लोक अंधश्रद्धांमध्ये गुंतलेली असतात. या बाबाचं दर्शन घ्या, इकडे दर्शनाला जा, काय इलेक्शन फॉर्म भरायच्या आधी इकडे जा, तिकडे, ह्या गोष्टी सर्रास चालू असतात. तर ह्या अंधश्रद्धा नाही तर काय आहेत? म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधला फरक जोपर्यंत आपल्यालाच काय म्हणजे राजकारण्यांना कळत नाही तोपर्यंत बिचाऱ्या भोळ्या भाबड्या जनतेकडून आपण काय अपेक्षा करणार?